ओके. एक मिनट सर. जाता का? यहाँ पर इतना हिस्टोरिक काम है सर का हिंदी पढ़ाई. जय भीम. उपस्थित सर्व गुणवंत विद्यार्थी, आपली सर्व मान्यवर नेते मंडळी, प्राध्यापक बुद्धिजी या इंजिनियर ज्यानंतर मी सरांना विनंती करते की त्यांनी जागेवरच बसा. कारण शंभर मीटर म्हणजे किती असतं मी सांगितलं त्याला की इथून त्या एका भिंतीपर्यंत आहे पलीकडे. खर्ची घालत असलेले आमचे मार्गदर्शक गुरुवर्य सन्माननीय दीपक कदम सर, खरोखरच आपलं कार्य खूप महान आहे सर. या परिसरात आल्याच्या नंतर एवढी प्रसन्नता वाटते की इथून आम्ही बाहेर जाऊच नाही असं आमच्या मनामध्ये. थोडं या साईडला कॅमेरा. सोबतच 4 केला. अगदी म्हणजे सायकलिंग पासून, धावण्यापासून, रोजगार मेळाव्यापासून, 18 तास अभ्यासापासून ते म्हणजे अगदी सिव्हिलियन हे जे काही म्हणजे काम असतील ते प्रबोधनाचे काम मध्ये असतात ते. आदरणीय कदम सर यांनी खूप ही हॅज बीन व्हेरी काइंड. एक इंट्रोडक्शन मध्ये त्यांनी खूप काइंड वर्ड्स मध्ये इंट्रोड्यूस केलेला आहे. पण सर्व मान्यवर जे इथे आज आहात त्यांची इतके बॉडी ऑफ वर्क आहे. मी काही लोकांना अगोदरच पण भेटला होता आणि आज पण ओळख झाली. त्यांनी इंडस्ट्रीमध्ये असो, त्यांची स्वतःचे कार्यक्षेत्रामध्ये, स्वतःची एरियामध्ये किंवा समाजमध्ये एक मोठा बॉडी ऑफ वर्क सर्वांची आहे. मी सर्वांचं नाव ना घेता एक बार अभिनंदन करतो आणि धन्यवाद पण सांगतो की आपण खूप एक प्रेरणादायी वर्क केलेला आहे. आपण इथे आज बोलावला त्याबद्दल कदम सर खूप खूप धन्यवाद. एक मला पण एक इन्स्पिरेशन भेटला की अजून काय जास्त आम्ही करू शकतो. जे आम्ही सांगणार हा 3 मेन पर्स्पेक्टिव्ह, 3 मेन फेज मध्ये तुम्हाला सांगणार. एक फर्स्ट की हा आज जे प्रोग्राम आहे हा प्रोग्रामचा एक लार्जर उद्देश, मोठा उद्देश काय आहे हा एक फर्स्ट सांगणार मी तुम्हाला. दुसरा जे आजचे मेन मुद्दा आहे की शिक्षा क्रांती. शिक्षा किती इम्पॉर्टन्स आहे, काय इम्पॉर्टंट आहे आणि काय त्यामध्ये केला पाहिजे हा दुसरा पॉइंट मी टच करणार. आणि तिसरा की अजून पुढे काय केला पाहिजे ॲज ए गार्जियन, ॲज स्टुडंट आणि ॲज ॲडमिनिस्ट्रेशन आम्हाला सुद्धा अजून पुढे काय केला पाहिजे हा 3 मुद्दा मी ब्रीफली एकदम टच करण्याचा प्रयत्न करणार. फर्स्ट हा जे प्रोग्राम हा असा आहे की एक जे एक्झाम्पल मी सांगतो. काही दिवसांपूर्वी आमचे पोलीस स्टेशन आहे
मध्ये आम्हाला निदर्शनास आला, मी कदम सरांना सुद्धा बोललो की हा एक छोटा मुद्दा, छोटा इसूवर मारहाण झालेला आहे आणि त्यामध्ये आमची दोन्ही समाज जे आहे, दोन्ही ऑलरेडी वंचित समाज आहे आणि ते कोर्ट कचेरी पोलीस. सर एक मिनट. आंबेडकरवादी मिशन में आंबेडकरवादी मिशन मार्फत इथे एक प्रोग्राम होता या ठिकाणी, जे माननीय कदम साहेबांनी एक प्रोग्राम ठेवला ज्यामध्ये की जे वंचित समाज आहे सर्व एकत्र येऊन कसा एक सकारात्मक डायरेक्शनमध्ये जाण्यासाठी एक प्लॅटफॉर्म सारखा, एक मूवमेंट सारखा त्यांनी स्टार्ट केलेला आहे आणि ह्यामध्ये मी पण सहभागी आहोत. आणि एक असा मेसेज जात आहे की छोटी छोटी गोष्टीवर आपसात मनमुटाव किंवा भांडण करण्यापेक्षा जर आपण एक लार्जर एम जे आहे की समाजची एक पुरोगामी विचार घेऊन जर आपण एकत्र येऊन काम करू तर त्यामध्ये जर अजून जास्त सक्सेस भेटू शकतो, चांगला काम होऊ शकतो. आणि आमची पण ताण, पोलीसचे पण जे पण टेन्शन असतो ते पण कमी होणार. पण लार्जर एम आहे की सर्व समाज एक सोबत येऊन आपसात छोटी छोटी गोष्टीवर प्रॉब्लेम क्रिएट करण्यापेक्षा जर आपण एक सोबत येऊन काम करू तर अजून जास्त चांगलं काम होऊ शकतो. आंबेडकरवादी मिशनमध्ये शिक्षण क्रांती परिषद होती, काय सांगाल त्याबद्दल? त्या देशात ग्रीन रेव्होल्युशन झालं, व्हाईट रेव्होल्युशन झालं, पण एज्युकेशन रेव्होल्युशन झालं नाही. आंबेडकरवादी मिशन केंद्राने आजपासून जे चालू केलेलं आहे त्या देशात आंबेडकराईट एज्युकेशनल रेव्होल्युशन होईल. आपण आपल्या जातीमध्ये जन्माला आलो म्हणून आपण त्याच कॅटेगरीत राहत नाही, आपल्या कर्तृत्वाने मोठे होतो. मिशन केंद्राने आज जे रेव्होल्युशन चालू केले त्याच्यावर एकच सिद्ध होतं की आपण आपल्या जन्माने नाही तर कर्माने मोठे होतो. या अभियानात दैनिक सम्राट त्यांच्या नेहमी पाठीशी आहे, एवढंच मी सांगू इच्छितो. जय भीम. जो हमारे कदम सर जो हैं जो काम कर रहे हैं सोसाइटी के लिए एक बहुत अच्छा सराहनीय काम कर रहे हैं. एक एजुकेशन अब एक ऐसी चीज़ है, एक देखिए अगर हम कहें दूध शेरनी का जो दूध होता है जो शेर बनता है पैदा होती है उससे, इसी तरह से कदम सर जो आज कार्य कर रहे हैं जो दे रहे हैं तो उनसे एक अच्छे भविष्य के एक अच्छे लोग बन रहे हैं और अच्छा ब्यूरोक्रेसी, सिविल में जाना, इंजीनियर, डॉक्टर्स बनना, ये सर की एक अच्छी मतलब पहल है और तहे दिल से हम लोग इनके लिए धन्यवाद करते हैं. जय भीम. सकल अनुसूचित जाती 49 जातीचं आज बंधुत्व राज्य अभियानचा प्रारंभ आज करण्यात आला. सोबतच माता चर्मकार आणि बौद्ध यांची शिक्षण क्रांती परिषदेचं आयोजनसुद्धा आंबेडकरवादी मिशनमध्ये करण्यात आलं. त्याचा उद्देश हाच आहे की अनुसूचित जातीतील समाजाला सम्यक दृष्टी प्राप्त व्हावी आणि त्यांच्यामध्ये शिक्षण क्रांती अवतरावी हा या पाठिंबाचा प्रमुख उद्देश आहे. यामध्ये समाजातील विद्यार्थ्यांनी किमान पदवीपर्यंत तरी शिकावं, उच्च शिक्षणासाठी जागतिक दर्जाचं शिक्षण घेण्यासाठी विशेषतः शासकीय आणि सामाजिक स्तरावर सुद्धा प्रयत्न व्हावेत. संस्थात्मक शैक्षणिक कामाची खरेदी असं गती व्हावी आणि त्यांच्यामध्ये एक सूत्रीकरण करण्याचा प्रयत्न जो असतो तो केला जावा. यासाठी आणि मग चळवळ कुठली असो, धर्मपरिषद असो की लग्न समारंभ असो, वाढदिवस असो किंवा जयंत्या असो, तर त्यामध्ये प्राधान्यानं शिक्षण आणि शिक्षण या संदर्भामध्ये प्रबोधन व्हावं आणि याच्यासाठी म्हणून शिक्षणाला प्राधान्य चळवळीमध्ये मिळावं हा प्रमुख हेतू ठेवून या कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं होतं. या कार्यक्रमासाठी संपूर्ण देशामधून आणि राज्यामधून मराठवाड्यातून मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येनं मान्यवर उपस्थित होते. तर ही एक महत्त्वाची बाब आणि हा एक संदेश जो असेल तो आज या ठिकाणी देण्यात आला. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे बंधुत्व, भाईचारा हा अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये पाहिजे. कारण बंधुत्व आपल्यामध्ये नसेल तर मग समता, स्वातंत्र्य, न्याय या संगती याला म्हणजे काही अर्थ नाही. अशा पद्धतीचा संदेश बाबासाहेबांनी आपल्याला दिलेला आहे. त्याच्यामुळे बंधुत्व हे माता समाज, चर्मकार समाज, बौद्ध समाज आणि सकल अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये असलं पाहिजे या उद्देशानं जे असेल ते हा बंधुत्व राज्य अभियानाची सुद्धा सुरुवात आजपासून करण्यात आली. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये या संदर्भात प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्राथमिक स्तरावर हे अभियान राबवलं जाईल. बीडमध्ये, औरंगाबादमध्ये आणि उस्मानाबादमध्ये, परभणीमध्ये पुढच्या 1 महिन्यामध्ये मराठवाड्यामध्ये
जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये हे कार्यक्रम लागतील आणि नंतर पुणे मुंबई आणि बाकी देशाची राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा पूर्ण वर्षभरामध्ये या कार्यक्रमाचं नियोजन आणि विविध राज्यामध्ये सुद्धा या कार्यक्रमाचं नियोजन जे असेल ते करून बंधुत्वाचा जो काही संदेश असेल तो देण्याचा प्रयत्न आणि शिक्षण क्रांतीचा संदेश देण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करणार.